पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमनादी शक्ती माते की जय। अवरे ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम की जय। महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। वाह कृष्णाजी पंढरीनाथ भगवान सोडिला संसार याचा इको कमी करा माझा. सोडिला संसार माया तयावरी फार दावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे. मॉनिटर खोला नाही. याने घ्यावे नाम याने घ्यावे नाम तिसी करणे याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साई अंगे. तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साई अंगे. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 आवाज द्या बाईकला. त्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. हे आद्यत्र जनन्या देवाची आद्यत्र जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं
विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. यात आवाज आला पाहिजे, समोरचा आवाज नको. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तदवसन्ना. सगळ्यांना माहिती आहे, होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा ही कोणत्या निमित्तानं होते? एका नैमित्तिक कारणाच्या निमित्तानं होऊ घातलेली कीर्तन सेवा आहे. का सोम सूर्यादी ग्रहणे एवोनी करती पारवणे की माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडिलांच्या मृत्यूचा जो काळ आहे, मृत्यूची जी तिथी आहे, त्या तिथीला सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये प्रमाण मानलं जातं आणि ते प्रमाण मानून एक आदर्श पुण्यस्मरणाचा सोहळा, वर्षश्राद्धाचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय साहेबराव मोहन चिमटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथमच आहे ना, त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. मी उपस्थितांना सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांना प्रणाम करतो. साहेबराव बाबांचं जीवन जर आपण थोडंसं त्यांच्या परिवाराकडून माहिती घेतली तर त्यांना प्रचंड शेतीची आवड असलेलं व्यक्तिमत्व या परिसरातून ते पाहायला मिळतं. शेतीची आवड, सामाजिक कार्याची आवड. हॉलमध्ये कीर्तन असलं ना की कीर्तनामध्ये फ्लुएन्सी मिळत नाही. स्वच्छ कीर्तन आम्हालाही ऐकू येत नाही, बसलेल्यांनी ऐकू येत नाही. थोडा याचाच आवाज द्या, मला बाकी फार गोंगाट होतोय, म्हणजे स्वच्छ ऐकायला येत नाही मी काय बोलतोय. विठ्ठल 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 आपल्या इको डायरेक्ट बंद करा होत असेल त्याचं सुद्धा. याचा आवाज द्या आणि त्याचा दाबला की व्यवस्थित येईल आम्हाला. आता मस्त झालं होतं मागे 5 मिनिटापूर्वी, पुन्हा बिघडलं ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी साहेबराव बाबांनी 1 वर्ष कायनाटिक कंपनीत नोकरी केली. जवळजवळ 35 वर्ष किर्लोस्कर कंपनीत नोकरी केली आणि भगवान परमात्म्याची सेवा करत 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 त्यांनी आपल्या आयुष्याला गतवर्षी विराम दिला. दुर्दैवाने त्यांना वर्षभरापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं. जड अंतःकरणाने परिवाराने एकत्रित येऊन एका चांगल्या सोहळ्याचं, पुण्यस्मरणाचं नियोजन या ठिकाणी केलं आणि माझ्याकडे त्यांनी ही सेवा सुपूर्द केली. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी मातोश्री मंगलताई, 2 सुपुत्र आदरणीय श्री बानेश्वर दादा आणि श्री रामेश्वर भाऊ, दोघंही बांधवांचा आग्रह होता, अट्टहास होता. रामेश्वर भाऊंनी, बानेश्वर दादांनी, बाबा आपण सेवेला आलं पाहिजे, तसं पुण्यस्मरण 24 तारखेला होऊन गेलं, बरोबर ना? 24च ना? आणि 24 तारखेकरता त्यांनी मला निमंत्रित केलं, पण मला काही ते शक्य नव्हतं. त्यांना मी म्हटलं मला 1 तारीख शक्य होते, बघा आपल्याला जुळलं तर, पण 24 तारखेचा बदल करून तुम्ही 1ला आलात तरी चालेल, पण आपण हा सोहळा करावा असा आग्रह त्यांनी केल्यामुळं ही सेवा माझ्याकडं आज स्वीकारता येते. मी दोघंही बानेश्वर भाऊंना, रामेश्वर भाऊंना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांच्या 2 सुना अश्विनीताई आणि उज्ज्वलाताई. एखादा सोहळा घरामध्ये करता येत असेल तर त्याला स्त्रियांचं सुद्धा, त्या सुनांचं सुद्धा पाठबळ लागतं. तुमचा मुलगा तुमची सेवा करत असेल, काय नवलंय, ते रक्तच आपलंय. पण परकेची पोरगी 2 दिवस झाले आपल्या घरात आली आणि मायबाप मानून आपली सेवा करते, खरोखर त्या घरातल्या सुना नाही, मुलीच आपल्याला मायेचं प्रेम देत आहे असं सासू सासऱ्यांनी समजलं पाहिजे. खरोखर अश्विनी आणि उज्ज्वलाताई त्यांना मी मनापासून वंदन करतो की एका स्वसुराचा सोहळा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्याचं सौभाग्य तुमच्या पदरात पाडून घेतलं. त्या परिवारातले सन्माननीय नातवंड, त्यामध्ये आदरणीय साईराज आहे, सत्यजित आहे, श्रवण आहे आणि नाथ सई आहे. हा परिवार एका वेगळ्या उंचीवर असलेला परिवार आहे. सध्या भारत देशाचे खो खोचे जे कोच आहेत ते या परिवारातल्या नातवंडाला शिकवायचं काम करतात. जवळजवळ 53 मिनिटात
10 किलोमीटर या चिमटे परिवारातला सत्यजित रनिंगमध्ये आपला सराव करतोय. तो पळतोय 10 किलोमीटर 53 मिनिटात. सक्सेसफुल ध्येय. एका हिंदुस्थानी प्लेयरला जशी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते इंटरनॅशनल लेवलचे दर्जाचे खेळ खेळण्याकरता किंवा ऑलिम्पिकमध्ये विश्वविजेते म्हणून अनेक प्लेयर ज्यांनी भारत देशाचं नाव लौकिक केलं, अशा प्लेयरांची सध्या गरज आहे. दुर्दैवानं भारत देश 140 करोड लोकसंख्येचा देश आहे, पण या देशाच्या पदरात अजूनही सुवर्ण पदक नाही. मुठभर देश आहे पाकिस्तान, पण त्यांच्याकडे सुवर्ण पदक आहे, गोल्ड मेडल आहे. भारताकडं अजून सुद्धा गोल्ड मेडल नाही. तुम्ही जरा सर्च करा. आणि अमेरिकेकडे भरपूर आहे, ऑस्ट्रेलियाकडे, आफ्रिकेकडे. पाकिस्ताननं गतवर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये नेलं. आपण मनू भाकरच्या माध्यमातून 2 कांस्य पदकं गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये मिळवली. असे प्लेयर तयार झाले तर त्याचा आगळा वेगळा आनंद असेल. खरोखर आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन रामेश्वर भाऊंचा मुलगा, बानेश्वर दादांचा परिवार एका वेगळ्या उंचीच्या दिशेनं काम करतोय. रामेश्वर भाऊंनी जवळजवळ 48 देशामध्ये वृक्षारोपणाचं काम केलं. 48 देश. कोविडच्या काळात त्यांना अमेरिकेचा चांगला पुरस्कार प्राप्त झाला. कोविडच्या काळात इतकं मोठं काम या परिवाराचं आहे. खरोखर मला ज्या वेळेला माहिती मिळाली, मला मनापासूनचा आनंद वाटला. आता खेड युवा मंत्रालय योगायोगानं आमच्या मतदारसंघाकडे आलंय. रक्षाताई खेड युवा मंत्रालयाच्या केंद्रात मंत्री आहेत. तिथूनच त्यांना फोन लावला. म्हटलं या मंडळींच्या आपण जर कामात पडलात तर खूप चांगली बाब आहे. खरोखर अशा परिवाराला, परिवार सामान्य आहे, पण सामान्य परिवारातून काही ऊर्ध्वगामी बदल देशाच्या विकासाकरता, राज्याच्या विकासाकरता करणारी कुळं, काही परिवार जर आपल्याला पाहायला भेटले तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. छोट्या घरातलीच माणसं मोठी होतात. आता हैदराबादचा पोरगा आहे तिलक वर्मा नावाचा, पण पाकिस्तान बरोबरच्या मॅचमध्ये त्यानं जी कामगिरी केली, आज त्याचं काय स्वागत झालं. हैदराबादमध्ये तो पोचला. खेड्यातून आलेला तिलक वर्मा नावाचा पोरगा आज देशाच्या वेगळ्या उंचीवर इंटरनॅशनल लेवलला काम करतोय. तो इतक्या चिकाटीनं खेळला. नुसतं कठीण बॉलला खेळला नाही, तर पाकिस्तानी लोकांच्या त्या प्लेयरच्या कठीण शिव्यांबरोबर सुद्धा खेळला. आई बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांवर बरोबर खेळला. पण खेळून मात्र शिव्यांबरोबर आणि बॅटीबरोबरही हार न मानता हृदय मजबूत ठेवलं आणि जवळजवळ 1.5 तास शिव्या ऐकत राहिला. पण आपली खेळी मात्र कमकुवत होऊ दिली नाही आणि तिलक भारताच्या विजयाला लावून दिला. खरोखर तिलक वर्मासारखे प्लेयर आहे म्हणून देशाचा स्वाभिमान जिवंत आहे. नाही तर आपण ती मॅच बघत होतो त्यावेळेला ते खेळताना असं म्हणायचे, तुम्ही त्या रेकॉर्डिंग आहे का, डाल डाल, हे मुंबई नाही आहे. अरे म्हणजे मुंबईच्या ग्राउंडवर खेळणारं पोरग जसं खेळतं तसा खेळतोय असं म्हणण्याचा उद्देश. किती दिवसनं झालं, पण त्यांना काय सांगायचं, अरे हे सिंहाची पिलं आहे, ही मर्दाची पिलं आहे, हे घाबरत नाही लढताना. कोणी अर्धशतक झळकवल्यानंतर तो फरहान नावाचा प्लेयर अर्धशतक झालं, त्यानं बॅट उंचवली महाराज आणि AK-47 सारखी बॅट केली. म्हणजे आमच्या हातात AK-47 आहे, आम्ही तुमच्या छाताळात गोळ्या झाडू शकतो. अरे तुम्ही आमच्या छाताळात गोळ्या झाडू शकता, पण पाठीमागून वार केला तर तुम्ही जर आमच्या आमोरासमोर आलात तर पाकिस्तान भूगोलावर कुठं होतं हे सुद्धा आम्ही दिसू देणार नाही. इतकी ताकद आहे या देशातल्या तरुणात. पत्थर सारे बॉम्ब बनेगे, भक्त बनेगी सेना. हिंदुस्थानातल्या पोराच्या हातात, प्लेयरच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करू शकतो. इतकी ताकद हिंदुस्थानात आहे. त्यामुळं या देशाची महती प्लेयरच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेवलला दाखवली जाते. आपण या देशातून समोरच्या देशाला ताकद दाखवायची वेळ आली त्यावेळेला खेळ ही एकमेव बाजू अशी की जिथं आपण आपला स्वाभिमान जिवंत ठेवू शकतो आणि त्या खेळात काम करणारा हा परिवार आहे. वा. कुमार गटामध्ये राज्य अजिंक्य स्पर्धा, खेळाडूंसाठी सामाजिक खो खोतले योगदान, शालेय राज्यस्तरीय खो खोच्या स्पर्धा, पुणे विभागीय खो खो स्पर्धेचं आयोजन, जवळजवळ 50 खेळाडूंचं पालकत्व वडिलांच्या स्मरणार्थ या चिमटे परिवाराने स्वीकारले. 50 खेळाडूंना त्यांना खेळाचं साहित्य, त्यांच्या खेळाच्या लागलेल्या सगळ्या सुखसुविधा पुरवण्याचा मानस या चिमटे परिवाराचा आहे. आज जवळजवळ 4000 फळझाडांचं वाटप रामेश्वर भाऊंच्या माध्यमातून, बानेश्वर भाऊंच्या माध्यमातून वैकुंठवासी साहेबराव बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं स्वीकारलं आहे.
ती मंडळी करणार आहे. खूप त्यांच्याबद्दल बोलता येईल. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खेळाबद्दल जितकं बोलावं तितकं थोडं आहे. आपला आणि खेळाचा फार जवळचा संबंध आहे. अरे आपण खेळ खेळतो यात नवल नाही, आपल्या बापानं खेळ खेळला. खेळत होते यमुने काठी चेंडू फळीचा डाव, चेंडू गेला वा वा गगनावरती, काना येतसे धाव. अडकला. आज सिक्सर पाहायला मजा वाटते. अभिषेक शर्माचा सिक्सर पाहायला आनंद वाटतो ना, मलाही आनंद वाटतो. या जगातला पहिला सिक्सर मारणारा. अडकला चेंडू कदंबावरी, यमुनेच्या डोही दोघी बुडाला घरी, यमुनेच्या दोघी बुडाला घरी. नागाच्या त्या फणीवर आला नाचत श्याम मुरारी, मुरलीचा स्वर ऐकून हरी त्या आनंदल्या नरनारी. यशोदा कृष्णाला हृदयी धरी, यमुनेच्या डोही दोघी बुडाला घरी, यमुनेच्या दोघी बुडाला घरी. गुणाला हरी. पहिला खेळ परमात्म्याने खेळल्याचे अनेक उदाहरणं, कमी करू नका याचं. अनेक उदाहरणं आपल्या ऐकण्यात आहे, बोलण्यात आहे, वाचनात आहे. परमात्म्यानं खेळ खेळले. खेळ मांडीला लगोरी देवाचा खेळ आहे. खेळे भोवरा ग बाई भोवरा, अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडू. हो, ते अबक दुबक आमचे ते नवनाथ महाराज लय गोड म्हणतात, लिमन ते त्यांचं आहे का आमचे मित्र आहे खास. अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडू, खेळू विटू दांडू पोरा, खेळू विटू दांडू. अहो, एक खेडिया नावाचं आपल्या संप्रदायातलं स्वतंत्र प्रकरणच आहे. वा वा. खेळाचा ना आपला संबंध जवळचा आहे. अनेकांनी खेळ खेळले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुद्धा खेळ खेळले. आता ते खेळ खेळायचं भाग्य तुम्हालाही राहिलं नाही आणि मलाही राहिलं नाही. आपण बालपणात खेळ खेळलो. सूरपारंब्या नावाचा खेळ सगळेच खेळलो. आता सूरपारंब्या दिसतो आमच्या भागात. सूरपारंब्या नावाच्या खेळाला डाबडुबली म्हणतात. हो. एक दबाकुटी नावाचा खेळ होता. इथून चेंडू भरायचा, ताकद असेल तितक्या ताकदीनं कैलास पवारांना हाणायचं. इथून आणायचं. जवळ तेच ना आपल्या खेळाचं होतं की ते चेंडू तयार करून दबाकुटी म्हणायची त्याला, इतका जोरात म्हणायचं. आता ते खेळ राहिले. तो सूरपारंब्या नावाचा खेळ राहिला. आता खेळत नाही मार. आता खेळ असे आले, एकटाच माणूस मोबाईलमध्ये खेळत राहतो. काय खेळतो काय खेळानं साध्य करतो. विनोद, तुम्ही खेळले की नाही खेळ? काय बालपणात खेळ होते. सारे खेळ शेतातलेच असायचे महाराज, गावरान खेळ. आता तो खेळ राहिली नाही. आता मर्दानी खेळ राहिली नाही. छत्रपती शिवरायांनी आई बरोबर खेळ खेळावा. पहिला खेळ माते बरोबर. मग त्या खेळामध्ये शिवराय हारले. खेळाची किंमत अशी ठरलेली होती, जो हारेल त्यानं जिंकलेल्याला मागेल ते द्यावं. महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. पराभव महाराजांना सवयच नव्हती. मी हारलोच कसा. बालपणातही महाराजांना पचत नव्हतं. अरे शिवबा, तुझ्या डोळ्यात पाणी आलं. आऊसाहेब, मी हारलोय. आणि आता हारलेल्याने त्या पोरांना आवरा बरं का, कोणाची बाळ आहेत ते, त्यांना घ्या जवळ जरा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. काय गोंगाट होईल, आपल्याला कीर्तन ऐकता येणार नाही. आऊसाहेबांनी विचारला, पण रडतोय का? महाराज म्हटले, आऊसाहेब
तुम्हाला द्यायला आमच्याकडे काहीच नाही हो, आणि जिंकलेल्याला हारलेल्याने द्यायचंय. तुम्हाला आता काय द्यावं? आऊसाहेब म्हटलं बाळा, अरे मग एवढ्याचसाठी रडतोय? आम्ही जे मागू ते आज नाही देता आलं तर पुढं कधीतरी दे, पण द्यायला मात्र नकार देऊ नको. अहो पण आऊसाहेब, जे मागाल ते आम्हाला देता आलं पाहिजे ना, पण देशील का? काय हवंय तुम्हाला? बोटाला धरलं शोभांच्या, आणि आऊसाहेबांनी महाराजांना किल्ल्याच्या बाहेर आणलं, दूरवर नजर दाखवली. बघा तुम्हाला काही दिसतंय का? दिसतंय आऊसाहेब? काय दिसतंय? पुणे शहर दिसतंय. शहर नाही महाराज, शहराच्या माग बघा, त्या गड किल्ल्याकडे बघा. हा हा, तो गड किल्ला दिसतोय ना डोंगरातला, दिसला दिसला. किल्ल्याच्या वर बघा काय दिसतंय? मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ दिसते आऊसाहेब, यवनांचं राज्य दिसतंय. राज, त्या किल्ल्यावर दिसलेलं सगळं हिरवं कधीतरी आम्हाला भगवू करून द्याल का? बालशोभांनी आऊसाहेबांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं, सांगितलं आऊसाहेब, लवकरात लवकर तुम्हाला ते सगळं हिरवं भगवं झालेलं दिसेल. जोपर्यंत भगवं होत नाही तोपर्यंत थांबले नाही. सामान्य आयुष्यातला खेळ, जीवाशी खेळ खेळावा लागला तरी चालेल, पण खेळात दिलेलं वचन माझ्या मातोश्रींचं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. खेळातूनच आऊसाहेबांनी शोभांना ऊर्जा दिली. त्यामुळं खेळ खेळणं हा तुमचा माझा स्वभाव असला पाहिजे. तुमच्या माझ्या पोरांना निश्चित काही खेळाकरता आपण साहित्य दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. दिवसातले 2 तास या पोरांना खेळू द्या. जेव्हा हे खेळतील तेव्हा त्यांचं मन प्रफुल्लित राहील. मी ओंकार महाराज, कैलास महाराज, परवा धर्माधिकारी नावाचे डॉक्टर आहे नाशिकचे, त्यांनी वारकऱ्यांकरता सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकरता 1 तासाचं स्पीच घेतलं. हार्ट अटॅक माणसाला कधी येतो? जेव्हा त्याच्या सगळ्या गरजा देहाच्या, जेव्हा त्याचा मूळ स्वभाव दाबला जातो, तेव्हा माणसं अटॅकच्या दिशेने जातात. मूळ स्वभाव दाबू नका. जेव्हा जेव्हा मृदंग वाजवा वाटला तेव्हा त्याला वाजूच दिलं पाहिजे पोरा. जेव्हा तुमच्या लेकराला खेळावं वाटत असेल खेळूच दिलं पाहिजे. जेव्हा तुमच्या मुलाला जरा मनोरंजन करावं वाटत असेल करू दिलं पाहिजे. आयुष्य वेळोवेळी मिळत नाही. खेळाने माणसाचं मन तृप्त होतं. मन थकलंही पाहिजे आणि तृप्तही झालं पाहिजे. एकमेव अशी बाजू आहे खेळाची, जिथं शरीर थकतं पण थकण्यात सुद्धा माणसाला आनंद मानावा लागतो. सगळ्या लहान पोरांना घ्यायचं आणि स्वतंत्र खेळाचं मंडळ स्थापन करायचं. तिथं नाना तऱ्हेचे खेळ खेळायचे. खेळू होतो तो हा मामा, चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडी येला वाळवंटी गाई. देवानं खेळ खेळला. का खेळ खेळला? तो एक खेळिया शहाणा रे, तो शहाणा खेळी आहे. त्याला माहितीये जोपर्यंत आपण खेळत नाही तोपर्यंत गोपाळांना आनंद नाही. म्हणून खेळामध्ये काम करणाऱ्या परिवाराला निश्चित मी सलाम करतो मनापासून. रामेश्वर भाऊ, तुम्हाला उदंड आयुष्य मिळो. तुमच्या हातून अनेक लेकरांचे आयुष्य उज्ज्वल हो. तुमच्या बाळालाही आंतरराष्ट्रीय लेवलचा खेळ खेळण्याची संधी मुक्ताबाईने देऊ ही प्रार्थना करूया आणि माझ्या सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल 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 अनेक महाराज मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, त्यांना प्रणिपात करतो. आदरणीय धर्मा महाराज, आदरणीय आत्माराम महाराज, आदरणीय मोहिते महाराज, आज भजन साथीला उपस्थित आदरणीय संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार, संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप, मृदंग विशारद आदरणीय मृदंग अलंकार कृष्णा महाराज बोरगडे, आदरणीय विजय महाराज कोयटे आदी करून ही संस्थेची कोणाच्या गुरुकुलातले विद्यार्थी वा महाराजांच्या गुरुकुलातली सगळी विद्यार्थी बांधव आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. संवादिनीला आमचे सर आहेत, त्यांनाही वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. मी जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय
भक्तावर असलेलं परमात्म्याचं प्रेम सांगताय. सोडिला संसार माया तयावरी फार. पण प्रेमाचा शब्द काही दिसत नाही तुकोबऱ्या अभंगात. माया आणि प्रेम यात फरक एवढा आहे, पत्नीचं पतीवर असतं ते प्रेम आणि आईची लेकरावर असते ती माया. प्रेम कशाने तरी कधीतरी कमकुवत होतं, पण जे कधीही कमकुवत होत नाही ती आईची लेकरावर असलेली माया आहे. भगवान परमात्म्याचं भक्तावर अनन्य साधारण प्रेम आहे. तसा परमात्मा आपल्यावरही प्रेम करतो, पण भक्ताच्या यादीत बसून करतो का हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. आपलंही प्रेम आहे, पण देवासारखं भक्तावर असलेलं प्रेम आपण करू शकत नाही. संतांचंही तुमच्या माझ्यावर प्रेमच आहे, पण देवाच्या पलीकडचं आहे. आणि देवाचं भक्तावर अनन्य साधारण आहे, जी पराकोटीचं आहे, ज्याला सीमा राहिलेली नाही. आपलं प्रेम आहे, पण आपण कुटुंब वत्सलतेचं प्रेम आहे. आपलं दुसऱ्यावर प्रेम आहे, पण कोणावर? दुसऱ्यावर, परिवारातल्या सदस्यावर. आपण परिवाराच्या बाहेरच्या माणसावर प्रेम करू शकत नाही, आपण कुटुंब वत्सल आहे. मला एक जण म्हणजे तुमचे नातेवाईक कसे? अरे म्हटलं खूप चांगले. असं वाटतं फुलं टाका त्यांच्या अंगावर, पण कुंडी सहित. हो, इतके सज्जन आहे ते. आपले नातेवाईक म्हणजे बाल्याची माय बाल्यान बाली, हे दार लावून गाव जाऊ दे वाहून. अरे आपली भूमिका व्यापक कधी होऊ शकत नाही, सीमित भूमिका आहे आपली, छोटी भूमिका आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, ही जी भूमिका ही ज्ञानोबारांची. का भूमिका आहे? ज्ञानोबार हे दीनवत्सल आहे. साधो दीनवत्सल हा, हो ते दीनवत्सल आहे. सयेव कर्म सचिव साधू दीनवत्सल हा. दीनवत्सलतेत संत जीवनाचा प्रभाव आहे. दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या वेदना, दुसऱ्याचे कष्ट संत कधी पाहू शकत नाही. महाराज आपण पाहू शकतो. स्वामी विवेकानंद वाटेनं चालले आणि रस्त्यानं जात असताना त्यांनी एक गटारीत पडलेलं कुत्र्याचं पिलू पाहिलं. तिथं 5-7-10 माणसं उभी होते. ते 10 माणसं म्हणायचे, हे पिलू गटारीत पडलो, अरे राम 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 राम, कोणी काढावं त्याला, मरल ते, पाणी वाहत आहे, कोणी काढा त्याला, कोणी काढा त्याला. बहुतेक 2025 सारखा पाऊस चालू असेल तिथं. काय पाऊस चालू आहे महाराज, गटारी नद्यांसारख्या वाहत आहे आजही. आताही आम्ही त्या आळेफाट्या मार्गे नगरमध्ये प्रवेश केला तर पुलावूनच पाणी येत्या, अजून पाणी. मी एक दिवस मोठा देवीला गेलो या वाटेनं, पोलिसांनी गाडी थांबवली, दुसऱ्या बाजूनं मार्ग दाखवला, इथं कुठंतरी पाणी, रस्ताच बंद. किती पाणी. दसरा आला उद्याचा तरी पाणी चालू आहे. आता काय रावण जाळून मारायचा की बुडून मारायचा अजून ध्यानात येऊन राहिलं नाही. उद्या रावण दहन आलं ना, इतका पाणी राज्यात, खूप पाणी. शेवगाव, पाथर्डी, आष्टी, माजलगाव कहर आहे महाराज, पीक नाही. अरे काय काही जे प्रपंच उद्ध्वस्त झाले नगरवासियांनो, तुम्ही नशिबान लोक आहे की तुमचं आर्थिक हानी, जीवित्वाची हानी झाली नाही. एखाद्या वेळेला पीक गेलं ठीक आहे, पण काही काही ज्या जमिनी गेल्या महाराज. जी मंडळी मराठवाड्यात राहतात त्यांना जाऊन विचारा, भयावह परिस्थिती. 10-10 वर्ष लोक मागे आले. तुम्हा आपल्याला काही वाटत नाही, अजूनही लोकांच्या घरी चूल नाही पेटलेली, त्यांच्या घरात चिखल आहे, त्यांची शेतं जमिनी जागेवर नाही. घर होतं तिथं पाणी येऊन बसलं, चिखल येऊन बसला, आणि रान होतं, जमीन होती तिथं नदी येऊन बसली. काय परिस्थिती असेल आणि काय त्यांच्या पोराबाळांवर बितत असेल. घरात तरुण पोरगी, तिचं लग्न उंबरठ्यावर, 12वीला पोरगा, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी, कोणी नाही. आता मी काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं, 3 महिने कर्ज वसुली थांबवली. 3 महिन्यात कसं होईल साहेब? अरे 3 महिन्याने द्यायचंच आहे ना. 3 महिन्यात द्यायचं काय बुवा नेमकं, कसं द्यायचं? 3 महिन्यात कोणतं पीक आहे? गांजा पेरायचं का शेतात? साधी गोष्ट आहे ना. हे निकष सरकारला बदलावे लागतील महाराज. अत्यंत चुकीचे निकष आहे. 3 महिने थकबाकी आम्ही मागणार नाही, असं होणार नाही. तुम्हाला पूर्ण त्याचा 7-12 कोरा करावा लागेल. मराठवाड्यातला तरी निदान आम्ही समजून घेऊ. पूर्ण महाराष्ट्राचं करणं शक्य नसलं तरी ज्या तालुक्यात अतिवृष्टी झाली तो शेतकरी कर्ज भरूच शकत नाही, आणि तुम्ही त्याला मागू सुद्धा शकत नाही. जेव्हा जेव्हा आर्थिक हानी होते, जेव्हा जेव्हा आसमानी संकट येतं, त्यावेळेला सरकारला माईची भूमिका घ्यावी लागली पाहिजे. सरकार बाप झालं पाहिजे, आई झालं पाहिजे. असं चालत नाही. त्यामुळं आपण फक्त विनंती करू शकतो, प्रार्थना करू शकतो की शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.
हो, काही दिवसा अगोदर विमान कोसळलं आला पण अहमदाबादमध्ये. तासाभराच्या आत मेलेल्या माणसाला 1 कोटी रुपये जाहीर झाले की नाही. आणि पाण्यात बुडून मेलेल्या शेतकऱ्याला 4 लाख. म्हणजे शेतकरी मेला तर किंमत 4 लाख आणि करोडपतीची औलाद मेली तर किंमत 1 कोटी. आमचा बाप एवढा स्वस्त. अरे तो जगाचा पोशिंदा आहे गड्यो. तोच खाऊ घालतो तुम्हाला मला. तो कष्ट करतो म्हणून तर हे जगणं चालू आहे तुमचं माझं सुरळीत. जरा बारकाईनं विचार करा. हे जग शेतकऱ्याच्या आधारानं चालतं, ध्यानात ठेवा. एकमेव असा दानशूर माणूस आहे शेतकरी ज्याला दया नावाचा धर्म आहे. तुम्ही तुमची 4 चाकी गाडी एखाद्या शेतकऱ्याच्या दारात लावा प्रवासाला जाताना. तुमच्याजवळ तुमचं तान पोरगा असू द्या आणि त्या शेतकऱ्याच्या दारात शेतात गाडी लावली का तिथं जाऊन हात जोडून म्हणा, जरा तुमच्या दारी गाय दिसली म्हणून आम्ही थांबलो, आम्ही तुळजापूरला दर्शनाला चाललो. बरं मग आमचं बाळ आहे हो सोबत, आम्हाला त्याला दूध पाहिजे होतं थोडंसं. अरे दूध पाहिजे, बसा बसा, मालकीने आवाज येईल कारभारीन. अरे 4-5 कप चहा ठेवा, मी आलोच गाईची धार काढून. दुपारी वासरू सोडल मान, दुपारी भर दुपारी वासरू सोडल गाईला. गाईच्या कासेतून धार तांब्यात काढेल, पोराला प्यायला दूध देईल आणि चहाही पाजल सोबतच्यांना. 1 बाटली भरून त्याची बायको बाहेर आणते. आता दुधाचं झालं पण संध्याकाळी तुमच्या पोराला भूक लागेल, एवढं बाटलीतलं दूध तुमच्या लेकराला घेऊन जा. ज्यावेळेला पैसे काढतो आपल्यासारखा माणूस शेतकऱ्याला द्यायला, त्यावेळेला तो शेतकरी म्हणतो, साहेब आम्ही शेतात राहतो, तुम्ही गावात राहता, तुम्ही नोकरीला आहे, तुम्हालाही मुलं बाळ आहे. अरे आम्ही शेतकरी असलो तरी आम्हाला मुलं बाळ आहेच ना. लेकराला भूक लागल्यावर गाईच्याच दुधाची गरज असते. आमच्या दारात गाय पाहिली म्हणून तुमची गाडी थांबली, तुम्ही काय तसे थांबला असता का? पोराच्या दुधाचे पैसे घेत नाही साहेब आम्ही गाईचं दूधच विकत नाही. पुन्हा या वाटेनं कधी गेला तर घेऊन जा. आई ही दानत. अरे ज्याचं रान वाहून गेलं त्याचा स्वभाव कधी बदलत नाही. तेच तुम्ही गाडी एखाद्या 5 स्टार हॉटेलला थांबवा, लेकराकरता दूध पाहिजे म्हणून 100 रुपये जास्त घेतल्याशिवाय तुम्हाला पोराला दूध देणार नाही. ते कॅरी बॅगचं पिशवीचं दूध देतील. जगाला खाऊ घालण्याचा आणि पाजण्याचा आणि जगवण्याचा वसा ज्या शेतकऱ्यानं घेतला त्याला सांभाळण्याची गरज आज सध्या आलेली, भयावह परिस्थिती. त्यामुळं अडचणीला कोणाच्याही मदतीला धावून गेलं पाहिजे महाराज. माझ्या एका मित्राची, तुम्हाला ओघाओघात विषय निघाला म्हणून सांगतो. मी आज एका मित्राचा मला फोन झाला परवा, तो रडत होता तिकडून. त्याचा कांदा 17 लाख रुपयाला मागितला होता. 17 लाख, साळ भरलेली होती कांद्याची, चांगला शेतकरी. 17 लाख रुपयाला कांदा मागितला. मग म्हटलं का रे बाबा दिला नाही? तो म्हणे महाराज गोष्ट पूर्ण आहे का, 17 लाखाला कांदा मागितला. बायको म्हटली देऊन टाका, वातावरण नीट नाही आणि आपलं रान नदीपासून जवळ आहे. मग त्यानं आणखी प्रयत्न केले. काही व्यापाऱ्यांकडे 17.5 होतील का बुवा, 17.25, 25 हजार वाढतील का? शेतकऱ्याला आशा असते महाराज, आशा असते. एवढे दिवस ठेवला बुवा कांदा, काही पैसे वाढले तर आपलं बरं होईल. पैसे तर वाढले नाही, पण 3 दिवसा अगोदर 17 लाख रुपयाला मागितलेला कांदा 17 रुपये सुद्धा त्याची झाली नाही. ती चाळच ती नदीच फुटली. पुलाचं काम चालू होतं, नदीनं दुसरा मार्ग घेतला. कांदा शिल्लक राहिला आणि सगळे कांदे नदीला वाहून गेले महाराज. अख्खा परिवार रडत होता. तो आत्महत्या करायचा प्रयत्न करत होता, त्याच्या पोराची फी भरायची होती. आसमानी संकट मोठं कठीण असतं. त्यामुळं परमेश्वराला प्रार्थना आहे, बापा देवा अरे या लोकांचं जीवन आता तू स्टेबल कर. आता पावसानं विश्रांतीच घेणं गरजेचं आहे. नशीब आहे आपलं की पावसानं 2 दिवस झाली विश्रांती घेतली. राज्यात कुठेही पाऊस आहे असं दिसत नाही. आहे सुरू होतो बंद पडतोय, तेवढं आपण समाधानी. एकदा सगळ्यांनी जय घोष करा, नगरकर सगळे प्रार्थना करूया. आमचा बळीराजा जगो देवा, त्याला सांभाळ म्हणा सगळ्यांनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की महाराज की जय. आला विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला जगाचं दुःख पाहिलं की ज्याला वेदना होतात त्यांना संत म्हणतात, साधूला वेदना कळतात. त्या गटारीत पडलेलं पिलो आहे. कोणी पाहिलं ते?
स्वामी विवेकानंदांनी पाहिलं. माणसं दाबार उभी, ते सगळे म्हणताय वाचवा वाचवा वाचवा, कोणी उतरलं नाही. स्वामीजींनी आपले वस्त्र सारले आणि खाली त्या गटारीत उडी घेतली. ते पिलू बाहेर काढलं, त्याला स्वच्छ धुतलं आणि त्याच्या आईकडे ते पिलू पडत 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 निघून गेलं. पुन्हा आपले कपडे सावरले आणि महात्मा पुढे निघून गेले. साधू दीनवत्सल हा महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. का निम्न भरली या उने, ज्ञानोबा बोलतात, पाणी ढळोची नेने तेवी श्रांता तो शोनी जाणे सामोरे जया. जसं नदी भरलेला खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही, तसं साधू अन्याय दिसला, वेदना दिसल्या, अत्याचार दिसला की त्या दुःखावर मात केल्याशिवाय, त्याला दुःखातून बाहेर काढल्याशिवाय पुढे जात नाही. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. पायी काठा निहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिला चेनी, ज्ञानोबा बोलतात. पायात काटा गेला की डोळ्याला धारच लागते. पायात काटा मोडल्यावर कोणाच्याच डोळ्याला पत्र लिहावं लागत नाही की आता अश्रू बाहेर काढा. जसं पायाचं आणि डोळ्याचं अतूट नातं आहे, तसं जगातल्या वेदनेचं संतांच्या हृदयाचं अतूट नातं आहे. ज्ञानोबा म्हटले, संत जगात वेदना पाहू शकत नाही. साधू दीनवत्सल हा, तसा परमात्मा हा अत्यंत कृपाळू आहे. तो भक्तावर माया ठेवतो. हे परमात्म्याचं तुमच्या माझ्यावर असलेलं प्रेमच आहे. महाराज, परमात्म्याच्या प्रेमानंच जग चाललंय. कोण झोपवतं, कोण उठवतं. तुम्ही सकाळी जर उठले नाही वेळेवर तर तुमच्या दारी गर्दी होईल. जी माणसं उठत नाही त्यांच्या दारात गर्दी होते. तो उठवतो म्हणून तुम्ही कीर्तनाला आले. अहो हे सगळं त्याचंच आहे. महाराज काय मान फिरवतो परमात्मा. पा खाली वर बाजू, डावीकडं उजवीकडं, हात वरती खाली, त्याला पाटव्य म्हणतात. ही शक्ती दिसते का? हात दिसतो, फिरणारी शक्ती दिसते का? मान फिरवणारा दिसतो का? अरे ही जर फिरली नस काय म्हणतो सुरे लागलं असतं माणसाला माग डायरेक्ट. हे ताकद आहे त्याची. काय बिरिंग आणि काय स्प्रिंग वापरले परमात्म्यानं. माणसाचा देवावर विश्वास नाही. नगरवासियानो, पाटव्य, पाटव्य ज्याला म्हणतात, बोट हलवणं, ही किमया परमात्म्याची. देहाला किमया म्हणत नाही. देह तर प्रेताचाही असतो, मुळदाई देहानच असतो ना विभूषित, पण त्यातलं पाटव्य निघून जातं. जोपर्यंत या देहात परमात्म्याची चेतना आहे, पाटव्य शक्ती आहे, तोचपर्यंत याला किंमत आहे. यातली शक्ती निघून गेली, जग संपलं महाराज. बस काय नाही, माणसं पेटून देतात. मग अंतकाळ, त्यावेळेला कोणाला दया नसते. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, देवाच्या पाटव्याला ओळखा. रोज आपण चालतो, बोलतो, हसतो, खेळतो, हे देवाचं सामान्य प्रेम आहे भक्तावर. एक दिवस परमात्मा जेवायला बसले आणि ताटावरून उठले. रुक्मिणी माता म्हटले, प्रभू का उठले तुम्ही? भगवान म्हटले, रुक्मिणी अगं जेवलो असतो, पण त्या बुऱ्हाण ना, बुऱ्हाण बुऱ्हाण आमच्या शेजारी बुऱ्हाणपूर आहे आणि बुऱ्हाण आहे. बुऱ्हाणपूर आदिलशाहचं खूप मोठं साम्राज्य आहे. शावा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यात बुऱ्हाणपूरची काही संपत्ती दाखवलेली पा. बुऱ्हाण तसे तुमचं बुऱ्हाण आणि आमचं बुऱ्हाणपूर. चला, पण इथं जगदंबेची खूप मोठी आराधना आहे. तुळजा भवानीला तुमचा पहिला मान आहे. वा, कौतुक केलं पाहिजे या गावकऱ्यांचं, इथल्या सगळ्या माता माऊल्यांचं. इथली यात्रा चालू आहे, मी मगाशी पाहत होतो, सगळे बॅनर पोस्टर लागलेले. जगदंबेची वेगळी आराधना आहे, वेगळीच चावल आहे. हे नवरात्र तुमच्या माझ्या जीवनात उतरवा. केवळ आता दांडियापुरतं मर्यादित नवरात्र ठेवू नका. काय तर म्हणे टिपरी दिली हातात. टिपरी नाही, दांडका हातात घ्यायची वेळ आली आता. टिपरीनं राज्य चालणार नाही. दंडा हातात द्या, भाला हातात द्या, खेळाच्या दिशेनं आपल्या पोरींना वळवा. फक्त मूर्तीत नवदुर्गा दाखवू नका, नवदुर्गा तुम्ही घडवा. आता हे दिवस आले सध्या. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजेचं नाव, या रस्त्याला संभाजीराजेचं नाव. अरे रस्त्याला काय नावं देता? महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवर चालायचे दिवस आले 2025 मध्ये. तुम्ही अजूनही रस्त्यालाच नावं देताय. महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचायचे दिवस निघून गेले राज्यातून. एखादा तरणा पोरगा शिवरायांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचताना डीजेच्या तालावर फिरकताना दिसला, त्यावेळेला असं वाटतं 50 वर्ष मागे. महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याचे दिवस नाही आता. महाराजांनी दिलेले संस्कार डोक्यात घालण्याचे दिवस राज्यात शिल्लक आहे. आपण कोण्या दिशेनं प्रवास करतोय?
तसं नवरात्र आयुष्यात उतरवा. नाही नाही मी पायात चप्पल घालत नाही. अरे तू 3 गर्भ मारले पोरीचे, 3. तू जन्मभर चप्पल घातली नाही तरी जगदंबेचा आशीर्वाद मिळणार नाही. जगदंबेचा आशीर्वाद मिळाला आणि भवानीची तलवार हातात घ्यायला शिवछत्रपतींसारखे पवित्र हात लागतात आणि कोळ शेतकऱ्यांप्रती असलेलं अंतःकरण लागतं, तेव्हा हे शक्य होतं. सहज 9 दिवस उपवास करणाऱ्या महिला रागानं सासूपुढं ताट ठेवतात. कोण करावं तुमच्या पुण्याची गणना नाही आता. नाही, तो उपवास आपल्या जीवनात उतरला पाहिजे, ते व्रत आपल्या जीवनात आलं पाहिजे. त्यामुळं बुरांचं कौतुक आहे का जगदंबेची आराधना तुम्ही अत्यंत निष्ठेने करताय. वा. परमात्मा म्हटले मी जेवला असतो रुक्मिणी, पण जरा त्या बुरांची 4-5 माणसं जेवायची बाकी, म्हणून मी ताटवून उठलो. ते म्हणे महाराज अहो काय थापा आणून राहिले तुम्ही. थापा आणायचा अधिकार फक्त कृष्ण महाराज भोरकळे नाही मृदंगावर, तुम्ही कशाला थापा आणता. अगं म्हणे मी खरं बोलतोय तुझ्याशी. खरं बाबा. त्या बुरांची मुक्ताईनगरची काही माणसं जेवायची बाकी. ती म्हणे म्हणजे जग जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही का. मी जेवत नाही रुक्मिणी. ती म्हणे बर. माणूस सगळ्या गावाशी लढू शकतो महाराज, बायकोशी नाही. तिला माणसाचं मोठे पण मान्यच होत नाही. एका ठिकाणी 4 बाया बसलेल्या होत्या. त्यातली एक म्हणे माझा नवरा घरीच येत नाही, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. आता तिचा नवरा पोलीस, ड्युटी इज ब्युटी, फोन आला ऑफिसचा की निघाला. त्यात दुसरी म्हणे तुझा कधी कधी तरी घरी येतो, माझा कंपनीत आहे, सकाळी 8ला गेला की रात्री 8ला येतो. त्यात माझी बायको बसलेली होती. ते म्हणे तुमचे दोघीची परवडले. माया तर घटस्थापने गेला घटस्थापनेला की दसऱ्यालाच घरी येतो नारळ घेऊन. त्यात चौथी होती. त्यात म्हणे तुमचे तिघीचे घरी तरी येता, मला तो पाहायला जावं लागतं. शोधू कुठं शोधू कुठं. आणि मग तो गटारीत पडलेला दिसतो तेव्हा म्हणावं लागतं दिसला ग बाई दिसला. आता तिचा पेनारा त्याला काय करायचं. बायको कोणाची असू द्या महाराज, 100 पैकी 100 गुण नवऱ्याला कधी देत नाही. देवाच्या पत्नीचं उदाहरण सांगतोय तुम्हाला. भगवान म्हटले रुक्मिणी मी खरं बोलतोय, जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. ते म्हणे महाराज राहू द्या, आता जाऊ द्या, जग जेवल्यावर जेवा. 4-5 दिवस जाऊ दिले तिनं. परमात्म्याला 5-7 दिवसानं ज्या दिवशी डबी ठेवली त्या दिवशी रुक्मिणी माता म्हटली प्रभू चला घ्या जेवून घ्या. हो हो वाढ लवकर. ताटावर बसले, पाणी फिरवलं, घास घेतला, तोंडात घालणार त्यावेळेला रुक्मिणी माता म्हटली घास खाली ठेवा. तुम्ही म्हणत होतात ना जग जेवल्यावर मी जेवतो. मग या जगातलं कोणीतरी अजूनही उपवाशी आहे, त्याच्या अन्नाची व्यवस्था तुम्ही केलेली नाही. चला थापा मारणं बंद करा. कुठे. हाताला धरलं 3ऱ्या माडीवर नेलं. त्या गुप्त खोलीत गेली, ती डबी काढली, भगवंताच्या पुढं आणली आणि त्या डबीचं झाकण उघडलं. त्यात मुंगी होती, पण साखरेचे 4-5 दाणे सुद्धा होते. जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं अन्नाची व्यवस्था आहे. तुम्ही तुमच्या 4 व्हीलर मध्ये काहीतरी गोड वस्तू आणून ठेवा आणि फक्त दुर्लक्ष होऊ द्या. तुमचं लक्षात सुद्धा येणार नाही महाराज. बंद एसीच्या गाडीत लॉक असून मुंग्या तिथं आल्या कशा. अरे डबा किती पक्का लावून घ्या एखादा डबा. देवानं जर ठरवलं डब्यात मुंग्या घालायच्या तर तुमचा डबा कोण्याही कंपनीचा असू द्या, डबा तिथं काम करत नाही. देवाची करणी नारळात पाणी. देवाच्या शक्ती पुढं अजून सुद्धा विज्ञान गेलेलं नाही. परमात्म्याची शक्ती आहे म्हणून तर नारळाचं झाड 70 फुटाचं असलं तरी तिथं मधुर पाणी राहतं. परमात्म्याच्या शक्तीचं पुढं कोणी अजून जाऊ शकत नाही. तुम्ही आवा का अंदाज सुद्धा देवाच्या शक्तीचा परमात्म्याच्या कौशल्याचा लावू शकत नाही. विज्ञान पुढं गेलं जरूर आहे. अहो काय मशिनी काढल्या विज्ञानानं. स्वयंपाक बनवायचं मशीन, भाजी बनवायचं मशीन, भांडे घासायचं मशीन आलं. आता बायकांना कामच राहिली नाही. भांडे घासायचं मशीन.
काही दिवसानं जेवायचं मशीन निघेल, जेवायचं तेही कष्ट नाही माणसाला. इकडून माणूस घालायचा, तिकडून डकार देऊनच बाहेर डायरेक्ट एकदम तृप्तीचा ढेकर. हा, माणूस बाहेर निघेल तिकडून. कष्ट माणसाला सहन होत नाही. पण असं मशीन निघालं का नगरकर बुरहाणकर की इकडून चपाती घालायची, इकडून भाजी घालायची आणि तिकडून रक्ताची धार बाहेर काढायची. अरे अन्नद्रव्य घालून रक्ताची धार बाहेर काढणारा कारखाना या जगात जन्माला आला नाही. रक्त बनवायला परमात्म्याचीच कृपा लागते, हाडं बनवायला परमात्म्याचीच कृपा लागते, मांस बनवायला परमात्म्याचीच कृपा लागते. मांस खाणारे माणसं दिसतील, मांस कापणारे माणसं दिसतील, मांस बनवणारी माणसं दिसत नाही. मांस बनवणारा परमात्मा आहे. तुमच्या एखाद्या शरीराचं पार्टचं ऑपरेशन झालं आणि मांसाची गरज असली तर मांडीचाच तुकडा काढावा लागतो आणि दुसऱ्या भागाला लावावा लागतो. परमात्म्याने जे घडवलं ते कोणाला बनवता येत नाही. देवाचं तुमच्या माझ्यावर असलेलं सामान्य प्रेम आहे. काहींवर परमात्म्याचं विशेष प्रेम आहे. ऐका, वेळेच्या मर्यादेत मला एक चरणभंगाचं सांगायचंय. विशेष प्रेम. विशेष प्रेम कशाला म्हणता? जे भगवंताचं काही विशेष भक्तांवर असतं. त्यामध्ये अर्जुनावर भगवंताचं विशेष प्रेम होतं. पत्नीचं मालकावर प्रेम असतं, पण विशेष ते घरातलं सगळ्यांचंच करते. नांदायला आलेली बाई सासऱ्याचंही करते, सासूचंही करते, दिराचंही करते, तिच्या जाऊचंही करते, सगळ्यांचं करते. पण एकरूप व्हायची वेळ आली का मालकाबरोबर होते. तिचं मालकावर या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम असतं. विशेष प्रेम ज्याला म्हणतात. तसं भगवंताचं अर्जुनावर आहे. कीर्तन लक्षपूर्वक ऐका. अर्जुनावर किती प्रेम आहे? या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थी सर्वोत्तम पुण्य केले. महाराज म्हणतात, काय त्या अर्जुनानं पुण्य केलं असेल. किती भगवंताचं प्रेम त्याच्या पदरात पडलं. किती प्रेम याची व्याख्या जर विचारायची झाली तर मी आपल्याला ओवी सांगतो. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलतसे. जे देव सख्या बापाला सांगत नाही, जे परमात्मा सख्या आईला सांगत नाही, सख्या भावाला सांगत नाही, ते मात्र अर्जुनाला सांगतो. काय सांगतो? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय सांगतो? काय सांगतो? गुह्य, ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. काय होतं ते गुह्य? सांगू का? देव सख्या बापाला सांगत नाही आणि मी तुम्हाला सांगू, काही किंमत राहील का त्या गुह्याला? काही अर्थ राहील का त्याला? आईला सांगत नाही देव, सख्या भावाला सांगत नाही, आणि तुम्ही म्हणता आम्हाला सांगा. ते चिमटेंच्या घरच्या कीर्तनात चिमटींनी विचारलं तर हरकत नाही, पण सगळे थोडे चिमटे बसले कीर्तनाला, प्रत्येकाचं आणलं वेगळे. तुम्हाला कसं सांगू? नाही नाही महाराज, अहो सांगा. तुम्ही सांगायलाच आले नाही इथं. बरं 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 सांगतो बरं का. ते गुह्य अर्जुनीशी बोलत असे. कोणतं? पुन्हा ऐका. बापाला आईला सख्या भावाला सांगितलं नाही, पण अर्जुनाला मात्र देवानं सांगितलं. काय होतं ते? तसं तर ते सांगण्यासारखंही नव्हतं, पण तरी सांगितलं बुवा त्याने. अर्जुनाला बोलावलं आणि त्याला सांगितलं, तुला माझी बहीण आवडते ना? तो म्हणे, हो खूप आवडते मला. मग पळून घेऊन जा ना. तसं लग्न होणार नाही तुझं, पळून घेऊन जा. पळून कशी न्यायची मी तुला सांगतो. तुवा संन्याशी होनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी. परिविकल्पन उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. तू मनात काही आणू नको अर्जुना, माझी बहीण घेऊन जा. काय देवाचं प्रेम आहे बुराणकर भगवंताचं त्या अर्जुनावर. कोण असा आहे हो जगात जन्माला आलेला? तुम्ही मी विचार करा. स्वतःची बहीण कशी पडून न्यायची कोणी सांगू शकते का? पण ती अर्जुनाला सांगितलं.
याला परिपूर्ण प्रेम म्हणतात. हे केवळ आणि केवळ भगवंताचं भक्तावर असतं. अहो पण का असतं? या परिपूर्ण प्रेमाचं सूत्र काय? त्या प्रेमाचं सूत्रच तुकोबारे अभंगाच्या पहिल्या सोडिला संसार, 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 सोडिला माया तयावरी फार. तुमच्यावरी माया आहे कैलास महाराज परमात्म्याची, म्हणून तर एवढा आवाज गोड दिला ना. माया ही माया आहे, परमात्म्याचं प्रेम आहे. कोणावर करतो? सोडीला संसार. कीर्तनाला बसलेले म्हणतील महाराज अरे संसार सोडायचा तेव्हा तो प्रेम करतो. इथं संसार या शब्दाचा अर्थ देह असा घ्यायचा. यावरचं प्रेम कमी करा आणि परमात्म्यावर लावा. संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं काढायचं आणि परमार्थावर लावायचं. संसार सोडा आणि परमार्थ करा कोण्या संतांनी सांगितलं नाही. अहो जी माणसं कठीणातलं सोपं करतात त्यांनाच संत म्हणतात. कठीणातलं जे सोप्यातलं जे कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात. आहे तिथं राहा, पण परमार्थिक साधना कधी विसरू नका. आपलं अंतःकरण कधी देवाच्या विरोधात काम करता कामा नये. साधू संतांच्या विचाराच्या विरोधात आपल्या आयुष्याचा प्रवाह असू देऊ नका. मोठी मोठी माणसं आहे जगात. विराट कोहलीचं नाव सगळ्यांना कीर्तनाला बसलेल्या लोकांना माहिती. फक्त त्याच्या हातातली बॅट बघू नका. 22.5 फुटाचं अंतर पडून गेलेला विराट कोहलीचा खेळ बघू नका. त्याच्याकरता टाळ्या वाजवताना कधी त्याचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा बघा. खूप सुंदर आहे.
22.5 फुटाचं अंतर पडून गेलेल्या विराट कोहली करता अख्खं जग टाळ्या वाजवतं. मला सुद्धा तो प्लेअर आवडतो, पण का आवडतो त्याचं कारण आहे, त्याचा खेळाबरोबर त्याचं वैयक्तिक जीवन इतकं सुंदर आहे. वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या आपल्या पत्नीला घेऊन बाके बिरेजींच्या दर्शनाला वृंदावनला जातो. प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. इतकी धर्माचरणाची नियत त्याच्या डोक्यात आहे. त्याला गुरमी नाही, मस्ती नाही त्याच्या पैशाची. नगरकर महिन्याला नाही, सेकंदाला त्याचा अकाउंट डिटेल घ्यावं लागतं. इतकी कमाई आहे त्याची. प्रति सेकंद ज्याच्या अकाउंटला कॅश जमा होते, अमाऊंट जमा होतं, तो प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. आणि 4 एकरावाला कधी कीर्तनात दिसत नाही. काय मोसात अरे बाहेर आहे ऊसाच्या. किती जग आहे ऊसाच्या बाहेर, ऊसात काय करतोय. जरा भानावर या. अजून अशी निम्मे माणसं, राग येऊ देऊ नका तुम्हाला. मी अत्यंत स्पष्ट बोलणारा माणूस आहे. अनेक अशी माणसं कीर्तनाला बसलेली ज्यांनी अजून सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ डोळ्यानं पाहिला नाही. तुम्हाला भीती नाही वाटत का बुराणकर? अरे हा साहेबराव बाबाचा फोटो जिथं लागला, इथं तुमचा माझाही फोटो लागणार एक दिवस. काय उत्तर देऊ आपण त्या काळाला? तिथं तुम्ही किती श्रीमंत आहे ते विचारल्या जात नाही. काय पुराणमध्ये 2 कामं चांगली केली? कोणाच्या कामाला आलात? कोणा एखाद्या लेकीबाईचा प्रपंच ठिकाणावर आणला? कोणाचे 2चे 4 हात केले? कोणाच्या अडचणीला मदतीला धावून आलात? कोणाबरोबर पंढरीची वारी केली? कोणत्या संतांच्या वारीला गेले? कोणत्या ग्रंथाचं पारायण केलं? कोणाच्या कीर्तनात टाळ घेतला का? काही 2 कीर्तनं श्रवण केली का? काही 2 अभंग गायली का? अरे विचारणाऱ्यांच्या कुळात पैदा झालो आपण. जरा भीती बाळगा. ज्या लोकांनी भीती बाळगली नाही त्यांच्या आयुष्याची माती झाली. तुम्हाला पाठ असलेले एक नाव सांगतो. ते नाव आहे मायकल जॅक्सन नावाचं. त्याला गुरमी होती, त्याला मान्य नव्हतं देव, ईश्वर, ईश्वरी सत्ता मानत नव्हता. तो अफाट पैसा होता त्याच्याकडं. त्या पैशाच्या गुरमीवर तो कोणाला काही समजत नव्हता. राम सुद्धा घालीत नव्हता, नमस्कार सुद्धा करत नव्हता, झुकत नव्हता कोणापुढं. बोरानवासियानो, त्यानं एक स्वप्न पाहिलं होतं. त्याला 150 वर्ष आयुष्य जगायचं होतं. आणि देवाच्या विरोधात पैशाचा वापर करून मी 150 वर्ष आयुष्य जगून दाखवेल अशी खुणगाटच बांधली होती त्यानं. कोण म्हणतो रे देव 100 वर्ष? हा पठ्ठ्या 150 वर्ष जीवन जगून दाखवेल. 12 डॉक्टर विकत घेतले, खरेदीच करून घेतले 12 डॉक्टर. ते 12 डॉक्टर त्याची व्यवस्था करायची, त्याला चेक करायची. 4 वेळा त्याचं अन्न चेक केलं जायचं दिवसातून. जगातला प्रोटीनयुक्त आहार, कमी अन्नात अधिक ताकद देणारा आहार मायकल जॅक्सनच्या पोटात दिला जायचा. जगातलं सर्वश्रेष्ठ पाणी त्याला प्यायला दिलं जायचं. माझ्या आईवडिलांनो, कुठलाही आजार नव्हता त्याला, तरी आईस डोनर, किडनी डोनर, फुफ्फुस डोनर त्यानं रेडी करून ठेवले होते. पैशाच्या गुरमीवर सगळे डोनर तयार करून ठेवले होते. 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खालास झाला. ऑनली 50. 50व्या वर्षात तो मेला. त्याचा मृतदेह रोडला पडलेला होता. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. याचं हृदय कोण्या कारणामुळे बंद पडलं? या हृदयावर सत्ता डॉक्टरांची नसते, जगाच्या मालकाची असते, एवढं ध्यानात ठेवा. अरे वैद्य वाचवी ती जीवा, मग कोण द्या ती देवा? मोठे मोठे डॉक्टर जगात जन्माला आले म्हणून काही जीवन वाचवू शकतील का? जेव्हा परमात्म्यानं कैचीनं दोर कापायचं ठरवलं त्यावेळेला जगातली कोणती सत्ता तुमची दोर सांभाळू शकत नाही. या सगळ्या गोष्टीवर परमात्म्याची सत्ता आहे. मारा काय नाही, गुरमी सगळ्या ठिकाणी चालत नाही. आहे तो विनय माणसा ना परमात्म्याची वारी, संतांची वारी. हे जर माझ्यासारख्याच्या आयुष्यात असेल तर मी सांगेल मुक्ताबाईच्या चरणाजवळ जाऊन अंतकाळात की आई साहेब, ही शिदोरी आम्ही आयुष्यभर तुमच्या उपासनेत गोळा केली, आम्हाला तुम्ही आमचं भलं करा, आमचं कल्याण करा. ज्यांनी काहीच गोळा केलं नाही आयुष्यात ते सांगतील काय? सगळ्या लोकांनी LICच्या पॉलिशा काढल्या, कोणी टाटाच्या काढल्या. काय तर म्हातारपणात आमची सुखसुविधा झाली पाहिजे, आमचं बरं झालं पाहिजे. 2030 मध्ये LICचा रिफंड तुम्हाला कळतो. 2055 मध्ये आपलं हे वय होईल. या वयात उतरत्या वयात आपल्याला घर बसल्या 15,000 रुपये महिना भेटला पाहिजे, 20,000 रुपये महिना भेटला पाहिजे. हे तुम्हाला सगळ्यांना कळतं, मलाही कळतं.
पण उद्या जर सकाळी तुम्हाला आणि मला अटॅक आला तर भगवंताला द्यायचं उत्तर ना तुम्हाला ठाऊक आहे ना मला ठाऊक आहे. काळावर सत्ता नाही गाजवतायत महाराज. साहेबराव बाबांच्या पोरांना वाटत होतं आमचा बाप अजून 10 वर्ष जगला पाहिजे, नाही ठेवता आलं. एक केस पांढरा झाला, एक राजा दशरथाचा, फक्त एक केस पांढरा झाला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते लगेच म्हटले, आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी जीवन आले. ऐका माझ्या बांधवांनो, ऐका माझ्या भगवत भक्तांनो, एक केस पांढरा झालेल्या अयोध्येच्या राजा दशरथाची गोष्ट आहे. ही कथा आहे. ज्या कुळात राजा आज दीर्घबाहू खटवांग रघुराजा, त्या कुळातला महान राजा भगवत भक्त अवधपुरी रघुकुलमणी राहू वेद विहित कहू दशरथ नामू, त्याचं नाव राजा दशरथ आहे. केस पांढरा झाला. हा कमी टाळ वाजवा. आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी जीवन आले. ते म्हटले माझा मित्रही गेला आणि काही दिवसानं मी जाणार आहे. खेळगडी पण परका झाला, परका झाला, परका झाला. योगी महाराजांचं सुंदर भजन आहे. वा सर. खेळगडी पण परका झाला, परतोनी मागे नाही आला. ज्याला ज्याला मी आहे याची गुरमी आहे त्यानं गेलेल्यांकडे पाहावं. गेलेला एक सुद्धा माईचा लाल परत आला नाही. ढगाळ गेलेला सूर्य उद्या पाहता येईल. मातीआळ गेलेली माणसं पुन्हा आयुष्यात दिसत नसतात. म्हणूनच माझे ध्येय खचले वाचून नयनी जीवन. वा. आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी जीवन आली. पुढचं कडवाय का गोड आहे. झाला माझा जीव परदेसी, परदेसी, परदेसी. झाला माझा जीव परदेसी. उरुसला मजबर तो ऋषिकेशी. गेन गेन थोडा. म्हणूनच माझे ध्येय खचले वाचून नयनी जीवन आली. राम कृष्ण हरे 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 राम. टाळी वाजवा सगळे. हे राम कृष्ण हरी बोला.
जातो आम्ही जा आमुच्या गावा आमुचा राम राम गावा आमुचा राम राम गावा आमुचा राम राम गावा झाला माझा जीव परदे रुसला मजवर तो ऋषिकेशी रुसला 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 मजवर रुसला जीव परदेसी रुसला रुसला जीव माझा जीव जीव माझा हे माझा जीव माझा माझा हे जीव माझा जीव माझा जीव माझा म्हणूनच माझे म्हणूनच माझे म्हणूनच माझे हे अकचले वाचून
गोड अभंग आहे. एक केस पांढरा झाला तर अयोध्येचे राजे रडता. अख्खे केस पांढरे होता आपले, तरी जाणाऱ्याला आपल्याला मला जायचं हे आठवत नाही. सगळी प्रार्थना करू, प्रभू मरण आमच्या डोळ्यासमोर राहू दे. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. मरण टाळता येत नाही, फक्त सुधारवता येते. ती सुधारवण्याची संधी चिमटे परिवारासारखी आपल्याला सगळ्यांना मिळालेली. साहेबराव बाबांच्या जाण्यातून आपण सगळे बसलेले शहाणे होऊ की आपल्याला सुद्धा एक दिवस तिलांजली आयुष्याला द्यायची. पण जाता जाता त्याचं प्रेम मिळून जाऊया. काय लागतं ते प्रेम मिळवायला? माया तयावरी फार, पण कधी सोडीला संसार. देहावरचं प्रेम काढायचं आणि भगवंतावर लावायचं. कोणाकोणाला माया दिली त्याने? अरे वैऱ्याला दिलं. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र. पै कैवल्यासी पवित्र जे वैरी ही दिदले. वक्षुधोराराध्यू कीर होय, परितोई आराधी तुझे पाय. म्हणून धाडसी जेत जाय पाय कुजैसा. तुवा सनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसुदी दिला पुतणे. जे विषयाची असताना पाणी मारू आली. त्यानं ठरवलं तर बरोबर मार्ग काढता येतो. तोच मार्ग काढणार आहे, अन्यत्र मार्ग सगळे बंद होतात. मी आपल्याला फार मोठं उदाहरण आहे महाभारतातलं, पण अत्यंत छोटंसं करून सांगतो. सामाजिक क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी कीर्तनाला आहे, त्यामुळे ते उदाहरण सांगणं गरजेचं असेल. ज्या लेवलचे श्रोते असतात त्या लेवलची उदाहरणं देऊन आपल्या अभंगाची भूमिका सोडवावी. गोड उदाहरण आहे. अडचणीत आल्यावर परमात्मा मार्ग कसा काढतो एवढं उदाहरण आहे का? आणि घरी जायची तयारी करा. मोजून 7-8 मिनिटात कीर्तनाला विराम देऊ. काय झालं? कौरव पांडवाचं युद्ध ठरलं. त्यावेळेला भगवंताकडं मदत मागायला अर्जुन महाराजही गेले आणि दुर्योधनही गेला. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. त्यावेळेला परमात्म्यानं विचारलं, दुर्योधना तुला काय पाहिजे? तो म्हटलं तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडं सैन्य आहे आणि मी आहे. दुर्योधनानं बारीक विचार केला. लोकशाहीमध्ये सैन्याला ताकद जास्त आहे, संख्येला प्रमाण मानलं जातं. संख्येचं सैन्य आपल्या ताब्यात घेऊ. आणि परमात्मा हा भगवान अर्जुनाकडे गेला तरी आपल्याला त्याची काही काळजी नाही. परमात्मा अर्जुनाला दिला आणि सैन्य दुर्योधनाने घेतलं. आता ऐका, वाटप झाली. भगवान परमात्मा अर्जुनाच्या बाजूने गेला, सगळ्यांना माहिती पडलं. सैन्य दुर्योधनाला दिलं, सगळ्यांना माहिती पडलं. दुर्योधन घरी आला. त्यानं शकुनीची भेट घेतली. शकुनीला राजकारणातलं चांगलं ज्ञान होतं. महाभारतातलं राजकारण शिकण्यासारखं आहे. विचारलं शकुनीने, का रे बाबा वाटप झाली का? जागा वाटप झाली का? आता जागा वाटपाचीच धडी चालू होतील आता जानेवारीच्या आधी. विचारलं झालं का वाटप? सैन्याची वाटप झाली का? झाली म्हणे. सैन्य आपल्याला भेटलं आणि परमात्मा अर्जुनाला दिला. शकुनी म्हणजे तू चूक केली. भगवान परमात्मा घ्यायला पाहिजे होता आपल्या बाजूनं, कारण भगवान श्रीकृष्णाच्या बुद्धीचा अंदाज तुला नाही दुर्योधना. त्याचं डोकं जिथं आपलं बंद पडतं तिथं चालू होतं. अरे फक्त सैन्याला काय करतंय? बिना मालकाची फौज आहे. बिना मालकाच्या फौजीला कोणीतरी मालक लागतो. तुला अर्जुनाचं पतन करायचं असेल, त्याचा पराभव करायचा असेल तर भगवान श्रीकृष्णाची ताकद तुझ्या बाजूने पाहिजे होती. पण आता तर ती अर्जुनाच्या बाजूने गेली. आता काय करायचं? तू एक काम कर. आता अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य होणार हे निश्चित आहे, तुला होणार नाही हे निश्चित आहे. फक्त एक काम कर, इथून पुढे असा प्रयत्न कर की तुला नाही कृष्णाचं सहकार्य झालं तरी चालेल, पण अर्जुनाला होणार नाही असा काहीतरी खोळामध्ये घाल. म्हणजे तुम्हाला अगदी सोपं करून सांगतो. तुमचं नाव काय? हा, मयूर. कोणतं गाव तुमचं? बुराण. समजा यांचं नाव मयूर आहे. मी आणि मयूर भाऊ आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहतो. मी राहणार नाही, तुमचा भरोसा नाही. काय सांगता येतं का? ते काय माणसाला चावल लागल्यावर चांगली चांगली माणसं म्हणता आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही, तेच फॉर्म भरता घ्या जिरून. काय हौस असते माणसाची. समजा दोघं जण एकामेकाच्या विरोधात उभे राहिलो, त्यांचा प्रचार चालू, माझा प्रचार चालू, रणधुमाळी चालू, चांगली मजा रंगली निवडणूक. मला वाटतं विजय माझा होईल आणि त्यांना वाटलं त्यांचा होईल. पण माझ्या लक्षात आलं, ही इथं बसले, तुमचं नाव धर्मनाथ. या धर्मनाथ भाऊंकडं 5000 मतदान आहे. साधं सांगतोय बरं का, अगदी
परमात्म्याचं घडलेलं, फक्त तुम्हाला लक्षात येण्याकरता सांगतो. या धर्मनाथ भाऊंकडं 5,000 मतदान आहे. मयूर भाऊंना समजलं आणि मलाही समजलं, यांचं 5,000 मतदान जिकडं मदत करेल तिकडं विजय होईल. आता मला वाटतं ते मला भेटलं पाहिजे आणि यांना वाटतं ते मला भेटलं पाहिजे. पण माझ्या जवळजवळ लक्षात आलं, धर्मनाथ भाऊंचा कल माझ्या बाजूनं नसून तो मयूर सरांकडे आहे. मग माझा एकच प्रयत्न असला पाहिजे, जर राजकारणात टिकायचं असेल तर मला नाही धर्मनाथ भाऊचं मतदान भेटलं तरी चालेल, पण यांना भेटू नये त्याकरता अपक्ष उभा करावा लागला तरी चालेल. या अपक्षाचा जन्मच महाभारतात झाला. पहा काय सुंदर आहे महाभारत. आज जे जे चित्र राज्यात घडतंय ते सगळं घडलेलं आहे आधी, नवीन काही नाही. त्याच्या भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य अर्जुनाला होणार नाही असं काहीतरी कर. काय कर? त्याच्या घरातलं कोणी फुटत असलं तर बघ. घरातला फुटल्याशिवाय माणसाची ताकद कमी होत नाही. कोण फुटू शकतं? तुला क्ल्यू देतो, देवाचा भाऊ फुटू शकतो. म्हटले बलराम दादा? हो, तो जरा नाराज आहे. त्या नाराजीचा फायदा घे. नाराजीचा फायदा घेतला तरच तू इथं टिकून राहशील. त्या नाराज लोकांची मोड बांध आणि मग तुझं अस्तित्व तयार कर, पॅनल उभं कर. दुर्योधनानं ऐकलं बाबा शकुनीचं. तो बलराम दादाकडे गेला. दादांना पाया वगैरे पडला. दादा बोला. बोलू नको बाबा. कसं काय येणं केलं आमच्याकडे? बलराम दादा म्हटले 2 गोष्टी सांगायला आलो, निघून जाणार आहे, फक्त तुम्ही राग मानू नका. कोणत्या? म्हटले मला असं वाटतं तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. काय? तुमचा भाऊ तुमचा अपमान करतो दादा. तो लहान आहे वयानं, तुम्ही मोठे. युद्धाचा मान तुम्हाला पाहिजे होता. दुसरे टर्मला त्यानंच पेपर भरला, म्हणजे तुम्ही कधी सरपंच व्हायचं? मग हे शब्द कामं करतात तेव्हा सख्या भावाला लोक चार्जिंग करून देतात. तुला म्हणायचं काय? मला एवढंच म्हणणं आहे, भगवान श्रीकृष्णाचा जो मान आहे तो तुम्हाला पाहिजे होता, पण तिथं तुम्हाला मान मिळत नाही. तुम्हाला जर मान पाहिजे असेल दादा, तर तुम्ही आमच्या पक्षात या. आम्ही तुमचा योग्य सन्मान करू. 100%. 100%. बलराम दादा म्हटले बघा बरं, हां आमचं वचन आहे तुम्हाला. बलराम दादा इकडून तिकडं गेले. दादानी ही बाजू सोडली आणि तिकडची बाजू धरली. दादा या पक्षातून त्या पक्षात गेले. बलराम दादा उगाच घोळवायचं त्याला काय. दुर्योधनाची बाजू मजबूत झाली. दुर्योधनाची ताकद वाढली. भगवंताला माहीत पडला आपला भाऊ फुटला. अर्जुन महाराज भगवंताजवळ गेले, आम्ही पराभव पचवून घेऊ देवा, पण तुझा भाऊ फुटला, इज्जत तुझी जाईल. तुझा भाऊ फुटल्यावर लोक आम्हाला नाही रे नावं ठेवणार. आम्ही तर सामान्याची पोर आहे. लढणं आमचा स्वभाव आहे. आम्ही क्षत्रिय, मर्दाची पिले सिंहाची पिलंय. जय तर जय, नाही तर पराभव. त्यात काय घाबरायचं इतकं? पण आम्ही लढणार यांच्या अवलादी. आम्ही लढू देवा, पराभवही स्वीकारू, मरून जाऊ युद्धात, पण इज्जत तुझी जाईल. तुझा भाऊ फुटल्यामुळे आम्ही हारलो अशी चर्चा जगात जाईल. तू बघ काय करायचं. परमात्मा म्हटले थांब जरा, काळजी करू नको. त्रैलोक्याचा मालक आहे तो, देव आहे, चतुराचा शिरोमणी आहे. देवानं एक त्याचा सेवक बोलावला आणि सांगितलं उद्या दुर्योधनाच्या पक्षाची आढावा बैठक आहे. त्या बैठकीत तुझा आणि बैठकीत बलराम दादाही बसलेले असतील. बैठकीत जायचं, आवाज द्यायचा नाही, इशाऱ्याने, खुनेने, कमी आवाजात बलराम दादाला त्या आढावा बैठकीतून बाहेर बोलवायचं आणि दादाशी बोलायचं. तू काय बोलतोय मला त्याच्याशी घेणं नाही. फक्त कृष्णाचा माणूस बलराम दादाशी जाऊन तिथं बोलतोय हे त्या बसलेल्या लोकांनी पाहिलं पाहिजे. तुला बोलताना त्यांनी पाहिलं, आपलं काम झालं. काळ मोठा संवेदनशील असतो आचारसंहितेचा. एवढं काम कर. आढावा बैठक सुरू झाली. बोरानकर शांत बैठक आहे. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी भयान शांतता. त्या बैठकीत देवाचा सेवक गेला. ते मागचे
तुम्ही मागं पाहू नका हो, मी तिथलं सांगतोय. समोरच व्हा तुम्ही कीर्तनात जरा. ते तुमच्या मागं बसले सगळे माणसं मागं पाहायला लागले. ते आमच्या मागं ते शेवट बसलेले. बलराम दादा, हा दादा तुम्हाला कोणीतरी बोलावतंय गड्या. नाही नाही आपल्याला नाही बोलायचं, माणूस कृष्णाचा आहे दादा, असू द्या पण आपल्याला नाही बोलायचं. तुम्हालाच बोलावतोय दादा असं. हो. दादा उठले आणि गेली. काय रे? तो म्हटलं भगवंताने पाठवलं मला. हां काही नाही सहज पाठवलं. म्हटलं तुमची तब्येत कशी काय बुवा? दादा म्हटलं येडा आहे का तू? अरे हा टाईम आहे का तब्येत विचारायचा बाळा? या टायमात तब्येत विचारली ते संशय घेतील ना माझ्यावर. तू कशा करता आला? तर म्हटलं काही नाही, ते सोयाबीनच्या भावाचं काय झालं म्हटलं. ते दादा म्हटलं आता नागर काढतून तुझं मुडकच तोडतो बरं का मी, तू निघ इथून. 2-4 वाक्य बोलला. बसलेल्या सगळ्यांनी ते चित्र पाहिलं. देवानं पाठवलेला सेवक निघून गेला. दादा येऊन बसले. ते म्हटले कोण होतं? दादा म्हटले कृष्णाचा माणूस होता. हा वाटलंच आम्हाला. काय म्हटला? काय नाही सहज आपलं तब्येत विचारायला आला. काय बोलता दादा? अरे या टायमाला कोणी तब्येत विचारते का दादा? दादा या टायमाला तर कोणी राम राम करीत नाही दादा. तब्येत विचारायची वेळ आहे का दादा ही? खरं सांगा काय म्हटला? दादा म्हटले मूर्ख आहे तो, सोयाबीनचा भाव विचारत होता मला, काय कळतं त्याला? तिथं एक म्हटला दादा तुम्ही काही म्हणा गड्या, तुम्ही शरीरानं इकडे मनानं तिकडे दादा. आता अजितदादा आपल्या बलराम दादा जरा गरम स्वभावाचा माणूस. चुकून माझ्या नावाला बरं का ते दादांचं. जसं कामाला बाकी मानवसला गेलं अजितदादाला स्वभावाच्या बाबतीत कडक बोललं रोखटोक ते करूनच दाखवणारा नेता आहे राज्यात. बलराम दादा त्या सेवकाला माझ्याशी बोलताना बघून तुम्ही जर सगळे माझ्यावर संशय घेत असाल तर माझं सांगणं आहे तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर पराकुटीचा संशय घ्याल त्या दिवशी मी जर कमंडोलू उचललं आणि तुमचा पराभव केला नाही तर मला तुम्ही नावाचा बलराम दादा म्हणजा नका. तसंच झालं महाराज. संशयाच्या नजरेनं बलराम दादाकडे पाहिजे, संशयाच्या नजरेनं पाहिजे. एक दिवस वेळ अशी आली, बलराम दादानं कमंडोलू उचललं आणि तीर्थयात्रेला निघून गेले. विजय कोणाचा झाला? विजय कोणाचा झाला? अर्जुनाचा. पराभव कोणाचा झाला? वाटोळ कोणाचं झालं? सत्यानाश कोणाचा झाला? दुर्योधनाचा. कारण एकच, देवाच्या आड गेले. एकदा देवानं ठरवलं जिंकवायचं, जिंकाल. देवानं ठरवलं पराभूत करायचं, पराभूत व्हाल. त्याच्या सत्तेपुढं कोणाची सत्ता चालत नाही. या जगात पहिली सत्ता ईश्वराची. माझ्याकडे पुरावा आहे या प्रकरणाकरता. कोणता पुरावा आहे का? नसाहेची बबरू पांडवा पारका दोराविला सखा बळीभद्र. एकदा भगवंतानं ठरवलं की देवाचा सख्खा भाऊ असला तरी तीर्थयात्रेला पाठवायचा आणि अर्जुनाचा विजय करायचा. याला म्हणतात माया तयावरी फार. मग सगळं करतो, धावे चाले मागे मागे, सुखदुःख साहे अंगे, स्वतः सांभाळतो. कशामुळे सांभाळतो? याने घ्यावे नाम तिसी करणे याचे काम, धावे चाले मागे मागे, सुखदुःख साहे अंगे. सगळं सहन करतो. कशाच्या आधारावर सहन करतो? केवळ प्रेमाच्या आधारावर करतो. त्या प्रेमाच्या आधारावर हा परमात्मा कोळ्या कोळ्या अंतःकरणानं आपल्याकडे येतो आणि आपला सांभाळ करतो. भोळ्या भक्ता करता कोळा होतो, भोळी भक्ती स्वीकारून कोळ अंतःकरण देतो. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोळी, धावे चाले मागे मागे, सुखदुःख साहे अंगे. विठोबा कुमाई बार कुमार कुमाई बार कुमार बार बार कुमाई. आपल्याला
सगळ्यांना प्रार्थना आहे, परमात्म्याची माया मिळवण्याचा साहेबराव बाबांनी प्रयत्न यशस्वी केला. रामेश्वर दादा, बानेश्वर दादा त्यांची सगळ्या परिवाराने तो केला. आपण सुद्धा करूया, आपलं भलं होईल. संतांचं ऐकत ऐकत पुढं चला, आपलं कल्याण होईल. अन्यथा आपल्याला परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम आहे? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे तरी नाही काल. एक ताडी वाजवा सगळ्यांनी म्हणा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महादारी बोली बोलतो दे का. पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोली बोलतो दे का. पिंगळा महाद्वारे कोणी बोलतो देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे कोणी बोलतो देखा. पिंगळा महाद्वारे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आणि वर्तमान कोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. नागबाई पिंगाग, नागबाई पिंगाग. अवगा 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 दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे, दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे. नागल दिगागे, नागल दिगागे. येत जाना तुम्ही तेच जाना, पिपरीवाळाच्या गाई हो. करुणी उचित, करुणी उचित प्रेम घाली हृदयावर. दान मागायचं, दान मागायचं, आलो दान मागायचं. दान मागायचं, आलो दान मागायचं. मन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा, कुंकू घ्या कोणी काळा. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हम वाग्या, सुहम वाग्या, सुहम वाग्या, हम वाग्या, सुहम वाग्या. प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची, मल्हारीची माझ्या मल्हारीची. मल्हारी जीवाने मल्हारी जीवाने मल्हारी जीवाने गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. बाबा तुम्ही डोगो डोगो ऐका. डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डोगो डोगो ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. डुगुडुगु ऐका, तुम्ही डुगु डुगु ऐका. डुगुडुगु ऐका. हात सवेकचा पिंगळा महाद्वार. हे सगळं घरी रोज आहे का? क्षमा करा जरा 15-20 मिनिट तुमचे जास्त घेतले. पाऊण 11ला थांबायला सुरू झालं कीर्तन, पाऊणला थांबायला पाहिजे होतं. थोडासा वेळ झाला. या परिवाराच्या पाठीशी आपले सगळ्यांचे आशीर्वाद असू देत एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर चला विनय करे महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई बोला बोला बोला. मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई, माऊली माझी मुक्ताबाई विठ्ठल जय
जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे बेडे वाकुडे हा करा क्षमा अपराध महाराज तुके सिद्ध अरे नाही उच्चारेला अधिकार करा क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा अपराध महाराज तुके सिद्ध ज्ञान रे